नमस्कार, आपण पाहतात शक्ती न्यूज मराठी। मुंबई उच्च न्यायालयाकडून सोमनाथ ओझरडे यांना अंतरिम जामीन। विकास गोगोले यांना अटक करण्याची मागणी करून चर्चेत आलेले शिरगावचे सरपंच सोमनाथ दिगंबर ओझरडे यांच्यावर महाड शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या अॅट्रॉसिटी प्रकरणात आता महत्त्वपूर्ण वळण आले आहे। या प्रकरणात माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आज दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी सोमनाथ ओझरडे, अक्षय सुधीर भोसले तसेच प्रतीक प्रकाश जगताप यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे। या गुन्ह्याबाबत संबंधितांकडून राजकीय हेतूने खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता। उच्च न्यायालयाने प्रकरणातील तथ्ये व कायदेशीर बाबींचा प्राथमिक विचार करून संबंधितांना दिलासा दिला आहे। दरम्यान या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की 1 जानेवारी रोजी सायंकाळी 8:15 ते 8:30च्या सुमारास महाड येथील एका ज्यूस सेंटरवर रोहन धेंडवाल व त्याचा मित्र उपस्थित असताना वाद झाला। यावेळी जातीवाचक शिवीगाळ व धमकावल्याचा आरोप करत महाड शहर पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात सोमनाथ ओझरडे, अक्षय भोसले आणि प्रतीक जगताप यांची नावे आरोपी म्हणून नमूद करण्यात आली होती। मात्र आता उच्च न्यायालयाकडून मिळालेल्या अंतरिम जामिनामुळे संबंधितांना मोठा दिलासा मिळाला असून या निर्णयामुळे महाडच्या राजकीय वर्तुळात नव्याने चर्चा सुरू झाली आहे। प्रकरणाची पुढील सुनावणी अद्याप प्रलंबित असून कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे।